वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 विषय मराठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी पुन्हा आपण काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो. जशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत तशाच प्रकारचे प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पेपर 1 आणि पेपर 2 विषय मराठीसाठी पाहणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. साइडच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, तुम्हाला महाटेट 2026 साठी आपले प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. हे बघा मित्रांनो, प्रत्येक प्रश्न जे आहे ते सिलेक्टेड प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत, कारण की जशा प्रकारचे प्रश्न म्हणजे 2024 आणि 25च्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहे. खूप सोपे प्रश्न आता TET मध्ये विचारले जातात. प्रश्न आहे की सेतुबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे. अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. वक्पतिराज, प्रवरसेन, भीष्माचार्य, मुकुंदराज, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रवरसन म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, प्रवरसेन आपला या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 2. आता हे बघा, दुसरा प्रश्न आहे की मराठी भाषेची पणनी कोणाला म्हणतात. मोस्ट IMP हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग तरखडकर, विष्णू शास्त्री चिपळूणकर किंवा यापैकी नाही. तर हे बघा, मराठी भाषेची पणनी कोणाला म्हणतात. उत्तर असेल ऑप्शन 2 दादोबा पांडुरंग तरखडकर. म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे, ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. दोस्तों, अगर आप, मैं क्योंकि रोज़ाना ये बात आपको बताता हूँ, अभी शुरुआत के दिन है दोस्तों, जून में ये परीक्षा होनी है, मतलब हमारे पास 100 से भी ज़्यादा दिन बचे हैं. आप अगर पहली भाषा हिंदी लेंगे, दूसरी लैंग्वेज मराठी लेंगे दोस्तों, तो आपका पेपर 1 हो या आपका पेपर 2 हो दोस्तों, विज्ञान हो या फिर आपका समाजशास्त्र हो, आपका पूरा पेपर मराठी में आएगा. अगर आप इंग्लिश की जगह पर हिंदी भाषा लेना चाहते हैं तो आपको लैंग्वेज फर्स्ट हिंदी लेनी होगी, लैंग्वेज सेकंड मराठी लेनी होगी, और बाकी जो पेपर होगा आपका दोस्तों, जैसे कि EVS, परिसर अभ्यास, गणित, बाल मानसशास्त्र, समाजशास्त्र, गणित विज्ञान, ये सभी पेपर आपके क्या है, मराठी में होंगे दोस्तों. सिर्फ आपको अगर इंग्लिश नहीं लेना है तो उसकी जगह पर आप भाषा एक हिंदी ले सकते हैं. वीडियो को प्लीज लाइक कर लेंगे, चैनल को सब्सक्राइब कर लेंगे. ये इसलिए भी बताना जरूरी होता है कि बहुत से टीचरों को नहीं पता. चलिए पुढचा प्रश्न क्रमांक 3. आता हे बघा, तिसरा जे प्रश्न आहे, प्रश्न दिलेला आहे की ॲक्च्युली स असा प्रश्न आहे, म्हणजे ते शू झालेला आहे. स या वर्णांना डॅश डॅश म्हणतात तर उष्म व्यंजने म्हणतात. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक, व्यंजन आणि स्वर संदर्भात सुद्धा एक प्रश्न विचारला जातो. प्रश्न आहे की पुढीलपैकी महाप्राण व्यंजन ओळखा. आता हे बघा मित्रांनो, महाप्राण व्यंजन कोणते, अशा प्रकारे प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, ह, ळ, क्ष किंवा ज्ञ. तर हे बघा, हो म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. 5वा प्रश्न बघा, प्रश्न काय दिलेला आहे. प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी जोड अक्षराने युक्त अचूक शब्द ओळखा. आता हे बघा मित्रांनो, जोड अक्षराने युक्त अचूक शब्द कोणता, म्हणजे सिंपली प्रश्न असा आहे कि लेखन नियमानुसार शुद्ध शब्द कोणता. हिंदी में हम इसको क्या कहेंगे कि वर्तनी के हिसाब से सही शब्द का चयन कीजिए. तर हे बघा, शुद्ध लेखन कोणता जे आहे ते म्हणजे बरोबर लिहिलेला आहे. तर पर्याय 1 म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपलं राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे की वाचनालय या शब्दाची संधी कशी सोडवाल. तर हे बघा मित्रांनो, वाचन प्लस आलय म्हणजे कोणता ऑप्शन बरोबर आहे, 2 बरोबर आहे की 3 बरोबर आहे. तर हे बघा, वाचन प्लस आलय म्हणजे वाचनालय. ऑप्शन जे 2 दिलेला आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे, बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, सेम टू सेम अशाच प्रकारचे
प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे, कारण की जे प्रश्न आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही अपलोड करत आहोत मित्रांनो, म्हणजे टोटली परीक्षेसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन काय आहे आपण या ठिकाणी ॲड केलेले आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7 दिलेला आहे की खाली दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम कोणते ते सांगा. आता हे बघा, आपल्याला 4 शब्द दिलेले आहे आणि सामान्य नाम कोणते, विशेष नाम कोणते, भाववाचक नाम कोणते, समूहवाचक नाम कोणते हे आपल्याला माहित पाहिजे. या ठिकाणी प्रश्न काय आहे की विशेष नाम कोणते, तर श्रीलंका. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, भाववाचक नाम कोणते. आता हे बघा मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन दिलेले आहे आणि प्रश्न आहे की खालीलपैकी भाववाचक नाम कोणते, गुलामगिरी, स्वर्गीय, गुलाम किंवा सामाजिक. तर हे बघा, गुलामगिरी या ठिकाणी काय असणार आहे, भाववाचक नाम असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. आता हे बघा, 9वा प्रश्न आहे की पुढील शब्दातील दासीला अनेक वचनी शब्द शोधा. आता हे बघा मित्रांनो, दासी या शब्दासाठी अनेक वचनी शब्द कोणता. प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे, आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि दासी या शब्दासाठी अनेक वचनी शब्द दासीच असतो. म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेलं आहे ते आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. 10वा प्रश्न आहे की त्याच्याने हे काम होणार नाही या वाक्यात कोणता विभक्ती प्रत्यय आला आहे. आता हे बघा मित्रांनो, त्याच्याने हे काम होणार नाही म्हणजे त्याच्याने आपण या ठिकाणी अंडरलाईन केलेला आहे आणि ने या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. तर हो, हे बघा, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, तृतीय विभक्ती. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी तुम्हाला आमचे प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न दिलेला आहे की विहीर शब्दाचे सामान्य रूप ओळखा. आता हे बघा मित्रांनो, प्रश्न आहे की विहीर शब्दाचे सामान्य रूप ओळखा. हे बघा मित्रांनो, विहीर शब्दाचे जे सामान्य रूप आहे ते असणार आहे विहिरी. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे, तर बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे की पुरुषवाचक सर्वनामे ओळखा. हे बघा मित्रांनो, हा प्रश्न म्हणजे 2025च्या परीक्षेमध्ये हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये दोन्ही भाषेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की पुरुषवाचक सर्वनाम ओळखा. तर हे बघा, तू आणि आपण हे काय असणार आहे, तर पुरुषवाचक सर्वनाम असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न काय आहे बघा, प्रश्न क्रमांक 13 दिलेला आहे की शिपाई शूर होता या वाक्यातील शूर काय आहे. सोपा प्रश्न आहे. शूर म्हणजे काय, शूर म्हणजे काय, तर विशेषण. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14 दिलेला आहे की तेव्हा हे कोणत्या प्रकारचे उभयन्वी अव्यय आहे. तर हे बघा मित्रांनो, आता या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे तेव्हा आणि प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या प्रकारचे उभयन्वी अव्यय आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. विकल्प बोधक, तर हे बघा, विकल्प बोधक नाही. न्यूनत्व बोधक सुद्धा नाही. परिमाण बोधक बरोबर असेल. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा काय प्रश्न आहे, प्रश्न बघा, प्रश्न दिलेला आहे की व आणि किंवा ही उभयन्वी अव्यय जोडून कोणते वाक्य तयार होते. तर हे बघा, व आणि किंवा हे शब्द जोडून जे वाक्य तयार होते मित्रांनो, त्याला आपण संयुक्त वाक्य असे म्हणतो. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. तर हे बघा मित्रांनो, तुमच्यासाठी एक बेस्ट ऑफर या ठिकाणी सुरू आहे. महाटेट 2026 अपडेट नोट्स. हे नोट्स आहे मित्रांनो 2026च्या परीक्षेसाठी. कारण 2025 मध्ये सुद्धा आपण नोट्स तयार केले होते, परंतु हे अपडेट नोट्स आहे, त्यामध्ये बहुतेक चेंजेस आपण या ठिकाणी केलेले आहे. कारण की परीक्षामध्ये म्हणजे परीक्षाच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये दरवर्षी काही ना काही बदल होत असतो. त्या हिशोबाने आपण हे प्रश्न म्हणजे नोट्स या ठिकाणी तयार केलेले आहे. हिंदी, मराठी आणि बालमानसशास्त्र म्हणजे तिन्ही नोट्स आपल्याला PDF च्या स्वरूपात या ठिकाणी मिळणार आहे. फक्त 399 मध्ये, काही जास्त पेजेस नाही. हिंदीसाठी 90
पेजेस 84 पेजेस मराठीसाठी आणि 84 पेजेस बालमानसशास्त्रासाठी स्क्रीनवर एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, म्हणजेच व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. या नंबरवर व्हॉट्सअप करून हाय करा, त्यावर तुम्हाला स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा मित्रांनो. लगेच तुम्हाला हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे आणि फक्त 399 आपण या ठिकाणी प्राइस ठेवलेली आहे. जर तुम्ही वेगवेगळे हे नोट्स परचेस केले तर 618 रुपये टोटल होणार आहे, म्हणजे तुम्हाला 219 रुपये या ठिकाणी ऑफ केलेले आहे मित्रांनो. लिमिटेड ऑफर आहे, आताच कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. और दोस्तों अगर इसमें से आप किसी एक या दो नोट्स को परचेस करना चाहते हो तो भी आप उसको परचेस कर सकते हैं. स्क्रीन पर एक व्हाट्सअप नंबर दिया गया है, इस नंबर पे कांटेक्ट कर क्या है दोस्तों, आप इसको परचेस कर सकते हैं. वीडियो को प्लीज लाइक कर लेंगे और चॅनल पे नए हो तो चॅनल को सबस्क्राइब कर लेंगे. पुढचा प्रश्न दिलेला आहे की कमल नयन या शब्दातील योग्य समास ओळखा. आता हे बघा मित्रांनो, कमल नयन हा एक शब्द दिलेला आहे आणि या शब्दात कोणता समास आहे अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे: अव्ययभाव समास, द्वंद्व समास, कर्मधारय समास, तत्पुरुष समास. समासाचे किती प्रकार आहे तर 6 प्रकार आहे, परंतु या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे कर्मधारय समास. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न आहे की मेघा समतो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखा. तर सम म्हणजे अपमा, उपमा, उपमा अलंकार. उपमा अलंकार, कारण मेघा सम या ठिकाणी सम जोडलेला आहे म्हणजे ट्रिक आहे. तर कोणता अलंकार झाला? उपमा अलंकार झाला. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी काय असणार आहे तर राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे की पुढीलपैकी तत्सम शब्द ओळखा. आता हे बघा मित्रांनो, तत्सम शब्द म्हणजे कोणते शब्द? संस्कृत ते शब्द जे हिंदी आणि मराठीमध्ये डायरेक्टली यूज होतात, म्हणजे जशाच्या तसे यूज होतात, जैसे की तैसे इस्तेमाल होते हिंदी में भी और मराठी में भी, त्याला आपण तत्सम म्हणतो. म्हणजे तत्सम शब्द कोणता? तर ऋण. ऑप्शन जे 2 असेल, सॉरी ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न आहे की उपसर्ग साधित शब्द निवडा. आता उपसर्ग साधित शब्द कोणता आहे? उशीर, ऐरण, ऐन वेळ किंवा वेळेवर. तर हे बघा, ऐन प्लस वेळ या शब्दाला ऐन उपसर्ग लागलेला आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आपण पाहत आहोत. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न दिलेला आहे की स्वतःशीच केलेल्या भाषणाला डॅश डॅश म्हणतात. ओके, स्वतःशीच केलेल्या भाषणाला स्वगत म्हणतात. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा विषय मराठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी आजची आपली हे सेकंड व्हिडिओ आहे, म्हणजे दुसरी व्हिडिओ आहे मित्रांनो. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे जवळपास 70 ते 80 व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊन घ्या मित्रांनो. आणि महाटेट 2026 अपडेट क्वेश्चन सेट अवेलेबल आहे पेपर 1 हिंदी विषयाची. म्हणजे प्रत्येक विषयाचे आपण वेगवेगळे प्रश्नसंच या ठिकाणी तयार करत आहोत मित्रांनो. 2025चे प्रश्नसंच आपण वापरणार नाही. 2026 मध्ये प्रत्येक प्रश्नसंच आपण या ठिकाणी अपडेट करत आहोत. तर हिंदी प्रश्नसंच ओनली 149 नाव अवेलेबल. फोन नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आणि टोटल 10 क्वेश्चन सेट आहे मित्रांनो. फक्त 149 रुपये आपण या ठिकाणी प्राइस ठेवलेली आहे हिंदी पेपर 1 साठी. स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.